डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीचा जगभरात उत्साह। नागपूरच्या दीक्षाभूमीवर आणि दादरच्या चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी। मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्र्यांसह राज्यपालही चैत्यभूमीवर येणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दादरमधील वाहतुकीत बदल। चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी पाहता वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यातील वाहतूक मार्गात बदल। जिल्हाधिकारी कार्यालय, अरोरा टॉवर्स, दांडेकर पूल, विश्रांतवाडी भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। मुंबईकरांचे पाण्यासाठी हाल होणार। 5व्या दिवशीही टँकर चालकांचा संप सुरूच। अद्यापही तोडगा न निघाल्याने टँकर असोसिएशन संपावर ठाम। आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिकेला दिलेला अल्टिमेटम संपला। पाण्याचे टँकर तात्काळ सुरू, अन्यथा तीव्र आंदोलनाचा आदित्य ठाकरेंचा इशारा। शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देऊ वर्ध्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन, विजेचं बिलही कमी होणार। फडणवीसांचं वक्तव्य। पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक। भारताच्या विनंतीवरून चोक्सीला अटक करण्यात आल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे गटाचे पदाधिकारी किशोर लोंढेंविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल। 3 लाख रुपये आणि दरमहा 15,000ची मागणी केल्याची मनमोहन मिठाईवाल्याची कोपरखैरणे पोलिसात तक्रार। कन्हैया कुमारच्या अडचणी वाढण्याची शक्यता। भाजपकडून पाटणा पोलिसात तक्रार। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएस विरोधात अपमानास्पद वक्तव्य, भाजपचा आरोप। आईकडूनच मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल। प्रियकर आणि आईबाबत घर मालकिणीला माहिती दिल्याच्या रागातून आईचं कृत्य। आईसह प्रियकराला बिबवेवाडी पोलिसांकडून अटक। 26/11चा अपराधी दहशतवादी तहव्वूर राणाला तुरुंगात मिळालं कुराण। राणाकडून 5 वेळा नमाज पठण। इतिहासात पहिल्यांदाच पंढरपूर ते लंडन विठुमाऊलीची दिंडी। 22 देशातून प्रवास करत विठ्ठलाच्या पादुका पोहोचणार लंडनमध्ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।